अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली। करमुली सरस्वती करमध्ये तो गोविंद प्रभाते कर दर्शनम। पण बहुतेक आपल्याला कर दर्शनच्या ऐवजी कप आणि बशी दर्शनम होतं सकाळला काही बेलती। लक्ष्मी मिळवायची सरस्वती मिळवायची का गोविंद मिळवायचा हे फक्त माणसाच्या हातामध्ये। हात आहे ना देवाने फक्त माणसांना दिले किंवा तुकारामाने जी प्रमाण दिली सगळ्या प्रमाणामध्ये हात घातलाय। दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन जिने तो जोडशी नारायण नाशी जीव पण पोहरो हात पहिल्यांदा। मला वाटते पायवाईचं मध्ये सांगताना पाय घातला पाहिजे होता पण तिथेही तुकारामाने हातच घातले। जो हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तो आपले सहित पाय तीर्थयात्रे चुकू नको। सदैव तुम आहे हात पाय चालण्या मुख्यवाणी कीर्तिकाने डोळे मोठी देखावे। हात हे माणसाचं भूषण आहे। देवाने फक्त हात माणसाला दिले। काय करायचं आहे ना हे फक्त माणसाच्या हातामध्ये। खाली काही काही वाक्य आहेत मी कोणावर टीका करत नाही पण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध वाक्य तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। दुसरं एक वाक्य आहे तुम्ही जगा दुसऱ्यांना जगवा। तिसरं एक वाक्य आहे भिवू नकोस तुझ्या पाठीशी आहे। नवीन नवीन वाक्य येतात पण तुकाराम महाराज म्हणतात ही सगळी शिडी वाक्य आहे हे संतांनी अगोदर सांगून ठेवलेलं। हाती आहे हित करील कयासी म्हणून ऋषी सांगितले। 100 कडे आपण दोन आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या अभंगामध्ये प्रमाण आहे हे ऋषी मुनीने अगोदर सांगितले तुमच्या हातात तुमचं कर्तव्य आहे तुमचंही तुमच्या हातामध्ये। मी जवळजवळ शेट्टी महाराज 47 वर्ष कीर्तन करतोय। 47 वर्ष वास्कर फडावरचा बुवा आहे। मी जवळ नवीन कीर्तनकार होतो ना 40 वर्षापूर्वीची घटना आहे। एक म्हातारी माझ्या समोर बसली होती कीर्तनाला। कीर्तन संपलं आणि मी हे प्रमाण घेतलं होतं हाती आहे हे तर करील तयासी म्हणून ऋषी सांगितली आणि द्रुपद सांगितलं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका। कीर्तन झाल्यानंतर म्हातारी मला भेटली म्हणजे बुवा थांबा का म्हणजे काय झालं अहो म्हणजे तुम्ही प्रमाण घेतलं दुसऱ्या अभंगामधलं द्रुपद घेतलं पहिल्या अभंगामधलं। मी आश्चर्यचकित झालो म्हटलं ताई तुमची 100 कडे अभंग पाठ आहेत म्हणजे दोन्ही पाठ आहेत
100 किलोचा पण पाठ आहे आणि 1 शीटचा पण पाठ आहे. मी नमस्कार केला, बाकी काय बोलू शकत नाही. महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांची आपण परीक्षा घेतली, 100 कडव्याची आपण किती आहे सुद्धा कोणी माहिती नसेल. दुसरी एक माऊली मला भेटली, म्हणजे महाराज वा, माझी 61 नाटपाट आहेत. 61 नाटपाट बाईची. बऱ्याच कीर्तनकारांना नाट किती आहे ते सुद्धा माहिती नाही. त्याच्या जीवनालाच नाट लागलाय. असो, मला हे सांगायचं आहे, प्रत्येक माणसाचं हित आहे ना त्याच्या हातामध्ये आहे. एक छोटासा मी दृष्टांत मी सांगतो हाताबद्दल. एका गावामध्ये एक सज्जन माणूस होता, 7वी पास, आणि तो सगळ्या कामामध्ये तरबेज होता. सत्यनारायणची पूजा घालणार, वास्तुशांती करणार, प्रवचन करणार, कीर्तन करणार, कधी कधी कीर्तनामध्ये चाल सुद्धा म्हणणार, पप्पा सुद्धा वाजवणार. चांगल्या कामामध्ये एक्सपर्ट, सगळं गाव त्याच्या पाया पडत होतं. सज्जन माणूस म्हणून 10-12 वर्षांनी गावामध्ये 4 मुलं अशी तयार झाली, जी मुलं ग्रॅज्युएट होती, पदवीधर. त्याच्यात बेस्ट करायला लागले. ते 7वी पास माणूस सगळे लोक पाया पडतात. आम्ही ग्रॅज्युएट असून आमच्याकडून ढोंगू सुद्धा बघत नाही. शिकून आमचा उपयोगच काय. आता मेजॉरिटी होती त्यांची, मेजॉरिटीचे जमाने. सगळेजण सरपंचाकडे, पाटलाकडे गेले आणि सांगितलं, तो सज्जन माणूस तुम्ही म्हणताना 7वी पास, सगळे गाव त्याच्या पाय पडते, आमच्याकडे कोण बघत नाही, तो हुशार काय मी हुशार, करून जाऊ. याच्याकडे काय करावं लागेल. ते चौघांनी सांगितलं, एक प्रश्न आम्ही सगळ्यांच्या समोर त्याला विचारणार, त्या प्रश्नाचं जर बरोबर उत्तर दिले ना आम्ही सुद्धा पाय पडणार, आणि बरोबर उत्तर दिले नाही सगळ्या गावाने आमच्या पाया पडलं पाहिजे. शिकून आमचा उपयोगच काय. अर्थात सरपंचांनी, पाटलांनी त्या सज्जन माणसांना सांगितलं, गावचे 4 पदवीधर तुम्हाला एक प्रश्न विचारणार, तुम्ही उत्तर देऊ शकाल का. म्हणजे उत्तर देतो, पण चौकातच सभा घ्या. उत्तर देत चौकातच देतो. या चौघांनी सांगितलं, सरपंचांनी, पाटलांनी, प्रश्न काय विचारायचा हे ठरवतं नाही. त्या चौघांची मिटिंग झाली. काय प्रश्न विचारावा म्हणजे उत्तर देता येणार नाही सज्जन माणसाला. म्हणजे काय प्रश्न विचारावा हा यांना प्रश्न पडला. चौघाला वासरात नंगडी गायची हानी. या मित्र आपण असं करू, एक जिवंत माशी हातात पकडू आणि सगळ्या गावासमोर विचारू, माशी जिवंत आहे का माशी मेलेली आहे. जर मेलेली म्हटलं तर सगळ्यांच्या समोर अशी उडवायची, माशी जिवंत आहे. आणि माशी जिवंत म्हटल्यानंतर जाताच जाताच अशी मारायची. उत्तर काय दिलं, विजय आमचाच. अर्थात सरपंचांनी, पाटलांनी गावच्या चौकामध्ये सभा घेतली. सज्जन माणूस हा वयस्कर असल्यामुळे स्टेजवर बसला होता, प्रतिष्ठित माणसामध्ये. आणि हे खाली 14 जण सफारीवर आले होते, बाप्पाच्या जीवावर सफारी. पगार 5,000, मोबाईल 20,000चा पाहिजे. तो का म्हणे ताळा नाही त्यांच्या अवकाळा. मुलांना कोण सांगणार. सफारीवर 14 बसले होते, त्यांना माहिती होतं विजय आपल्याचा आहे. गुलालाची पोती घरी आणून ठेवली ती मिरवणूक काढण्याकरता. आणि त्यांचा जो आगोरी होता त्यांनी मासे पकडले होते हातामध्ये. सरपंचाने सांगितलं, म्हणजे विचारा तुमचा प्रश्न. ज्याने मासे पकडले होते जिवंत हातात ना, तो समोर आला. म्हणजे गावाला आहे नो, माझ्या हातामध्ये मासे आहे. मासे हातामध्ये काय आहे सज्जन माणसाने सांगण्याची गरज नाही. फक्त सज्जन माणसाने एवढंच उत्तर द्यावं, माशी जिवंत आहे का माशी मेलेली आहे. त्या सज्जन माणसाने पटकन उत्तर दिलं, माशी जिवंत ठेवायची का मारायची हे तुमच्याच हातामध्ये आहे. असं म्हटलं तर सगळ्यांनी खाली माना घातल्या. म्हणजे आम्ही हारलो. दृष्टांत माझा संपला. मी दृष्टांत त्याच्याकरता सांगितला, माशी जिवंत ठेवायची का मारायची जसं त्यांच्या हातामध्ये, तसं दारू पिऊन नरकाला जायचं, यज्ञ करून स्वर्गाला जायचं, भजन करून वैकुंठला जायचं, ते सुद्धा तुमच्या जातात आहे. म्हणून देवाने ना हात फक्त माणसांना दिले. ही आहे कर्मभूमी. कर्मभूमी ऐसा ठाव, कर्मभूमी ऐसा ठाव, कर्मभूमी ऐसा ठाव, कर्मभूमी ऐसा ठाव. कर्मभूमी ऐसा ठाव व्यवसाय जाणावा. म्हणतात ही कर्मभूमी आहे. काय करायचं हे फक्त माणसाच्या हातामध्ये आहे. मला आश्चर्य वाटेल, स्वर्गातल्या देवांना सुद्धा काय करण्याचं स्वातंत्र्य नाही. पशुपक्ष्यांना तर अजिबातच नाही. काय करायचं ना,
फक्त माणसाच्या हातामध्ये स्वातंत्र्य देवाने फक्त माणसाने दिले, बाकी कोणालाच नाही. पुराणामध्ये एक दृष्टांत आलेला आहे. रोमश नावाचे ऋषी स्वर्गामध्ये गेले होते आणि इंद्र 7वा बंगला बांधत होते. त्या रोमश ऋषीने विचार म्हणजे काय चाललंय, म्हणजे 6 बंगले पसंत नाहीत, 7वा बंगले तुम्ही राहणार आहे. माझ्या मताप्रमाणे सगळं काम चाललंय. किचन कुठे ठेवायचं, देवघर कुठे ठेवायचं, हॉल किती मोठा ठेवायचा, इथे राहणार आहे. इंद्राने विचारले, म्हटले आपलं घर आपण कुठे राहता, पत्ता आपला. रोमश ऋषीने सांगितले मी अजून घर बांधलंच नाही. म्हणजे का, जगायचं किती दिवस, कशाला घर बांधलं, जगायचं किती दिवस. इंद्राने विचारलं तुम्ही जगायचं किती दिवस, म्हणतात तुमचे आयुष्य किती आहे. रोमश ऋषी सांगितलं म्हणजे शास्त्राचं आहे, आयुष्य कोणाला सांगायचं नसतं. एक चाणक्याने सुभाषित लिहिलं आहे, ऐकून ठेवा. शक्यतो 9 गोष्टी कोणाला सांगू नका. आयु वित्तम घ्र चित्रम मंत्र मैथुन भेषजाम दान मान अपमानमच 9 गोप्यांनी एकमेता. आयुष्य कोणाला सांगू नका. बँकेत पैसे किती आहेत कोणाला सांगू नका. फक्त हळूच बायकोच्या कडनं सांगा. का, लग्नाच्या वेळी शपथ घेतली असते ना, धर्मेचं अर्धेचं कामेचं नाचेला मी नाचेला नाचेल. मुलाला सांगू नका, नाही तर 50,000चा मोबाईल मागणार. बँकेत किती पैसे सांगणार. आयु वित्तम घ्र छिद्रम, घरची भांडणं कोणाला सांगू नका. मंत्र सांगू नका, औषध सांगू नका, मैथून सांगू नका, दान सांगू नका, मान सांगू नका, अपमान सांगू नका. शक्यतो माणसाने या 9 गोष्टी सांगायच्या नाही. शक्यतो त्याच्यामध्ये आयुष्य जपायला नंबर आहे. आयुष्य कोणाला सांगायचं नसतं. इंद्र बोलले मी कोण आहे तुम्हाला कळलं नाही का, मी देवांचा राजा आहे, माझी काही क्रेडिट आहे की नाही. रोमश ऋषी बोलले तुम्हालाच म्हणून सांगतो मी, बाकी कोणाला सांगत नाही. माझ्या अंगावरचे केस झडलेले आहेत का, म्हणजे बरेच केस झडलेले आहेत. जेवढे केस झडलेले अंगावरचे आहेत ना, तेवढे इंद्र माझ्या आयुष्यात होऊन गेले. असं म्हटलं की इंद्र आईस्क्रीम झाला हो. याला काय मूर्ख माणूस 7वा बंगला म्हणतोय. बंगल्याचं काम त्याला सोडलं आणि तपश्चर्या करायला निघाला. पश्चाताप झाला. बृहस्पती आडवे झाले. गुरु म्हणजे कुठे चालला, म्हटले तपश्चर्या करण्याकरता चाललो. म्हणजे थांबा, तुम्ही पुण्य केलेलं आहे, पुण्याचा उपभोग घ्या, पुण्य संपवा. माणसाचा जन्म घ्या, तिथं काही करा, इथं काय करण्याचा अधिकार नाही. तुकारामांचं प्रमाण आहे, केले होय याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे. आणि तुका म्हणे कर्मे जाळून या तरशीच्या तरशी. काय करायचं आहे ना, हे फक्त माणसाच्या हातामध्ये आहे. देवाने हात फक्त माणसाने दिले आहेत, म्हणजे माणसाने काहीतरी केलं पाहिजे. काय करायचं, सकारात्मक सांगतात पहिलं शरणाभंगाचं. करणे ते हेची करा, करणे ते हेची करणे ते हेच करा, नर का घोरा का जाता. तुकाराम महाराज म्हणतात हेच करा. मराठीमध्ये चला फार महत्व आहे. आणि च कुठे जास्त दिसतं माहिती तुम्हाला. आपण मंदिरामध्ये गेलो ना, पेटी असते ना, पेटीवर लिहिलं असतं पैसे पेटीतच टाका, इकडे तिकडे टाकू नका. चची दुसऱ्या विषयी व्यावृत्ती होते. एक छोटासा आम्ही चुटका सांगतो. जगन्नाथ महाराज पवार हे चुटका सांगायचे, प्रतिभा संपन्न. निवडणुकीच्या काळामध्ये एक माणूस 50 माणसं घेऊन प्रचार करता गेला होता. एका गावामध्ये सभा बरोबर 11 सुरू झाली. प्रतिष्ठित माणसं वर बसली होती खाली स्टेजवर, आणि खाली समाज होता. समाजातला असा एक माणूस होता, त्याचा व्याहीवर स्टेजवर बसला होता. त्याने हात दाखवला, सभा झाल्यानंतर भेटा. हा त्याच्या गावी आलेली आहे व्याही. बरोबर 1 वाजता सभा संपली, 11 सुरू झालेली. आणि स्टेजवरची माणसं सगळी मंचकावरची खाली आली. गेला, मिठी मारली आणि म्हटला
तुम्ही जेवायला चला. तर त्याच्या गावात येऊन जर जेवायला बोललं नसतं तर मोठं काढलं असतं. वेळा असून आम्ही जेवायला बोलवत नाही. पण तो मंचकरता माणूस होता ना, स्पष्ट बघता. तो म्हटला, तुम्ही हा शब्द बहुवचनी का आदरार्थी? तुम्ही संत मायबाप आदरार्थी शब्द आहे. तुम्ही म्हणजे माझ्याबरोबर 50 माणसं जेवायला घेऊन घरी येऊ का? त्याने विचार केला, 50 माणसं एकदम घरी नेली ना, बायको मूर्खामध्ये काढणार. 50 माणसं जेवण घरात नसतं. अगोदर आवडं द्यावी लागते. 50 माणसं येत आहेत आणि एका माणसाचं जेवण घरात असतंच. आणि जरी नसलं ना, पटकन झुणका भाकर बनवते. आणि जरी बनवता आली ना तर केंद्रावरून मागवते ते झुणका भाकर केंद्र. एका काहीच अवघड नाही. त्यानं काय केलं माहिती आहे का? तुम्हीच्या पुढे फक्त च लावला, तुम्हीच या. या चनी काय केलं, 49 माणसांना घसंडीतून टाकले. तसं तुकाराम महाराज म्हणतात, करणे ते हेच करा नरका घोडा का जाता. नेमका तुकाराम महाराज माणसाने काय करायला पाहिजे? मला तुकाराम महाराज म्हणतात, हे नाथ महाराजांना विचारलं, करा रे बापानो साधन हरी, करा रे बापानो साधन हरी, करा रे बापानो साधन हरी, हरी करनीचे करुणा, हरी करनीचे करुणा, हरी करनीचे करुणा, करा रे बापानो साधन साधन हरीचे धनी करण्याचे करू नका. जेणे जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, माणसाने असं काहीतरी केलं पाहिजे ज्याचा पुढे उपयोग होईल. याला म्हणतात दूरदृष्टी. लक्षात ठेवा. आणि हे माणसाच्या हातामध्ये काय करायचं ते. शहाणी माणसं आहेत ना, बरोबर दूरदृष्टी ठेवतात. श्री देशमुख आपले अर्थमंत्री म्हणून गेले, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वेळीचे चिंतामणी श्री देशमुख. 2 गणितामध्ये 100 पैकी 100 मार्क होते. तो महाराष्ट्रामध्ये पहिले आले होते 11वीला. तर त्यांनी मंत्रिमंडळामध्ये असा एक कायदा काढला, 1.25% कामगारांचा प्रॉव्हिडंट फंड कापायचा. तेव्हापासून तो कायदा चालू झाला. तुम्हाला असे वाटे कामगार जरी रिटायर झाला ना, त्याला 2-4 लाख रुपये मिळतात. नाही मेहरबानी कोणाची? श्री देशमुखांची. नाही तर कामगारांच्या मध्ये पैसा टिकतच नाही. बोनस पुढे असेल ना, अगोदर काय घ्यायचं, फ्रीज घ्यायचं काय क्वालिटी घ्यायची, आपली चर्चा जर असेल. जे 2-4 लाख रुपये मिळतात ना, ही मेहरबानी आहे श्री देशमुखांची. याला काय म्हणतात? दूरदृष्टी. माणसाने असं काहीतरी केलं पाहिजे त्याचा पुढे उपयोग होईल. शहाणी माणसं. असा एक दृष्टांत दिला जातो. एका राज्याचा असा कायदा होता, 5 वर्ष राज्याला निवडायचं. 5 वर्ष त्याला सगळी सत्ता द्यायची आणि 5 वर्षानंतर नदीच्या पलीकडे जंगल होतं, ते जंगलामध्ये सोडायचं. कोणाला? राजाला. बरेच राजे यायचे, 5 वर्ष मजा करायचे, जाताना रडत जायचे. का? जंगलात राहावं लागणार. एक हुशार माणूस होता, म्हणजे सगळ्यांची सभा घेतली. म्हणजे मला स्वातंत्र्य म्हणजे 5 वर्ष तुम्ही कराल ते पूर्व दिशा, पण 5 वर्षानंतर 1 मिनिट सुद्धा इथं राहायचं नाही. नदी आपल्या जंगलात इथं राहावं लागेल तुम्हाला, बाकीचं सगळं आयुष्य मरेपर्यंत. त्यानं सूत्र हातात घेतली आणि काय केलं माहिती आहे का? इकडे राज्य करता करता जंगलामध्ये डेव्हलप करायला घेतली जागा. 10 एकर रस्ता बनवला, बगीचा बनवला, बंगला बनवला. त्याच्यानंतर आजूबाजूला बिल्डिंग्स बनवल्या, लाईटची सोय केली, चकाचक सगळं.
अर्थात 5 वर्ष संपली आणि 5 वर्षानंतर हा जंगलात जाण्याकरता नावेमध्ये बसला, पण चेहरा हसत नाही. त्या नावाड्याने विचारलं, म्हणजे राज्य सरकार माफ करा, आतापर्यंत मी बरेच राजांना पोचवले, ते सगळे रडत गेले, तुम्ही हसत चाललाय. तर त्याने सांगितलं, मी हसत याच्याकरता सांगितलं आहे, इथल्यापेक्षा तिकडे चांगलं बनवून ठेवलेलं आहे. प्रत्येक माणसाला संसार करायचा आहे, पण संसार करताना असं काहीतरी करा, पुढे यम आपल्याला न्यायला येणार आहे, तो आपल्याला नमस्कार करून घेऊन गेला पाहिजे. बुवा नाम साराचे सार शरणांगत यम किंकर मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर भोवसाल. असं काय करू नका. त्याला काय म्हणतात, दूरदृष्टीने संसार करताना हे सगळं करता येतं. हा माझा अनुभव आहे. मी 29 वर्ष गोदरेज कंपनीमध्ये सर्व्हिस केलेली आहे आणि कीर्तनकार बुवा झालो ना, तो सगळ्यांचं ऐकून कवडी कवडी जोडते निर्धन हो धनवान, अक्षर पडे मूर्ख सोया. मी प्लॅन्ट प्रोसेस ऑपरेटर होतो गोदरेजमध्ये. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मशीनवर 2 ऑपरेटर 4-4 तास काम करायचं. मला 2 तास प्रत्येक वेळेस सुट्टी मिळायची. त्या 2 तासामध्ये मी ज्ञानेश्वरी वाचत होतो, गाथा वाचत होतो, सुभाषित पाठ करत होतो, चिंतन करत होतो त्या 2 तासामध्ये. आणि माझे सगळे मित्र आहे ना, त्यावेळी झोपा काढत होते किंवा पत्ते खेळत होते किंवा गप्पा मारत होते. आता मी रिटायर होऊन मला 11 वर्ष झाली. मित्रांचा फोन येतो, वा टाइमपास कसा काय करतोस तू. मी त्यांना सांगितलं, टाइमपास करण्याकरता माझ्याकडे टाइमच नाही, एवढे मला कार्यक्रम आहे. का मी माझ्या जवानीमध्ये वेळ फुकट घालवलेली नाही. झोपलो नाही का, याचं घर त्याचं घर कुत्र्यासारख्या फिरण्यामध्ये नाही घालवलं. इथल्या लोकांनी लक्षात ठेवा, वेळेचे 3 प्रकार आहेत, अनर्थक, निरर्थक आणि सार्थक. जी वेळ पत्ते कुटण्यामध्ये जाते, व्यसनामध्ये जाते, बिअर बारमध्ये वगैरे, अनर्थक. जी वेळ टीव्हीच्या मालिका बघण्यामध्ये जाते, मोबाईल बघण्यामध्ये जाते, याचं घर त्याचं घर कुत्र्याचं काय फिरण्यामध्ये जाते, असं तुकारामाला ज्ञान म्हणतात. मी म्हणत नाही. स्वानाचे परी हिंदी दारोदारी पाय पाजणारी पापदृष्टी. आणि जी वेळ भजनामध्ये जाते, पारायणामध्ये जाते, काकड्यामध्ये जाते, हरिपाठामध्ये जाते, ती वेळ सार्थक आहे. तुमची वेळ तुम्ही कशी घालवता ना, याला फार मोठं मूल्य आहे. आणि ब्रह्मदेवाचा जरी वशिला लावला ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गेलेली वेळ परत मिळत नाही. माणसाने वेळेचा अतिशय महत्वाचा उपयोग केला पाहिजे. बंडाचा त्यांचा एक दृष्टांत माझ्या समोर येतोय. एक वारकऱ्याची मुलगी दुसऱ्या घरात दिली होती, पण ती वारकरी होते कच्चे आणि ही मुलगी होती पक्की. पक्की म्हणजे पिढ्यानपिढ्या वारी करणाऱ्या. एका घरामध्ये अशा मुली आहेत पिढ्यानपिढ्या. आता आम्ही वास्कर फळावरची 11वी पिढी चालू आहे, नामदेवरायांची 20वी पिढी चालू आहे. पिढ्यानपिढ्या देवाची सेवा, ज्ञानोबाची, विठोबाची सेवा करतात. पण ज्या घरी दिली होती ना त्या मुलीला, ते कच्चं घर होतं, म्हणजे नवीनच वारकरी झाले होते, पण वारकरी होते. आता मुलीला वारकरी नवरा मिळणं फार अवघड झाले, अवघड झालं सध्या. चला पुढे. तेव्हा लग्न झाल्यानंतर 10 दिवसांनी तो पीठ मागण्याकरता एकाला गोसावी बघितलं, म्हणजे बा नवीन नवरी दिसते, म्हणजे नवीनच आहे. 10 दिवस झाले लग्न होऊन. तुझं वय किती? माझं वय 20 वर्ष. नवऱ्याचं 15 वर्ष, सासऱ्याचं 10 वर्ष आणि सासूचं 5 वर्ष. सासू घराचं बोंब मारायला लागली, शारदा काय उलट सांगतेस, माझं वय 5 वर्ष, सासरीचं 10 वर्ष, तुझ्या नवऱ्याचं 15 वर्ष, तुझं 20 वर्ष. म्हणजे सासूबाई माफ करा, मी इथं आल्यानंतर सगळ्यांनी अभ्यास करून बोलते. मी माळ घातली ना त्याला 20 वर्ष झालेले. माझ्या नवऱ्याने मला सांगितलं, मी माळ घालून 15 वर्ष झालेले. मुलांनी माळ घातली, बापाला लाज वाटली म्हणून त्यांनी माळ घातली 10 वर्ष झालेले. आणि नवऱ्याने माळ घातल्याचा खाऊन तुम्ही तर 5 वर्ष माळ माळ घातली वर्ष मी पकडली. मला हे सांगायचं आहे, कोण किती जगडायला काय अर्थ नाही, तुम्ही किती दिवे लावले. कुठल्याही साधू संतांनी परमार्थाकरता संसार सोडायचं सांगितलेलं नाही. असोनी संसारी जीवे असोनी संसारी वेद शास्त्र उभारी बाह्य असोनी संसारी जीवे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्याने संसार केलाच नाही 22व्या वर्षी समाधी घेतली, हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असोनी संसारी जीवे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा.
कसं काय वर्म साधायचं? साधं आणि सोपं वर्म आहे. तनाने करायचा संसार आणि मनाने करायचा परमार्थ. बस परमार्थही तुमचा सफल झाला आणि संसार सुद्धा सफल झाला. जगामध्ये सर्वश्रेष्ठ भक्त कोण? त्याचं उत्तर आहे गवळणी. यथाव्रज गोपिका नाम, नारद भक्त सूत्र. जो परमात्मा श्रीकृष्ण कर्माच्या माध्यमाने जगाला नाचवतो ना, त्या श्रीकृष्णाला या गवळणी थोडंसं ताक देत होते. दैदूत तूप नाही, ताक माण्याचे नाच. आणि त्या ताका करता तो नाचत होता, असं रसिका म्हणतात. शेष महेश दिनेश गणेश सुरेश ही जाहे निरंतर गावे, आदि अनादि अनंत अखंड सुवेद बतावे. नारद शेष के व्यास रतिपति हरण को पुनि पार न पावे, ताही अहिर की छोरिया छच्चियावर छट पे नाच. शेष महेश गणेश दिनेश हे सगळे देव त्याची स्तुती करतात. आदि अनादि अनंत अखंड असे वेद ज्याचं वर्णन करतो. नारद शुक व्यास यांना सुद्धा याचा महिमा कळला नाही. अशा या श्रीकृष्णाला या गवळ्याच्या छोकऱ्या म्हणजे पोरी थोडस छाच म्हणजे ताक देऊन म्हणायचे नाच तो नाचत होते. एवढा अधिकार गवळणींचा. गवळणींनी आपला धंदा घरदार सोडलंच नाही. कुठलीच गवळण कधी कीर्तन करत फिरली नाही. घरात होतं सगळं हो, पण घरात असून कृष्णाला त्यांनी नाचवलं. का? तनाने केला संसार आणि मनाने केला परमार्थ. म्हणून माणसं संसारामध्ये राहून परमार्थ करू शकतात. भारतामध्ये 99% साधू संसार आहेत. मला काय म्हणायचं? 1% कुठेतरी रामदास स्वामी, कुठेतरी ज्ञानेश्वर महाराज, कुठेतरी शुकाचार्य, बहुतेक सगळ्या ऋषीमुनींची लग्न झालेली आहेत. संसार हा परमार्थाकरता आड येऊ शकत नाही. पण माणसाने काय करायचं? तनाने करायचा संसार आणि मनाने करायचा परमार्थ. करणे ते हेच करा, नको ते करून नरकाला जाऊ नका. हे कर्माचे प्रकार शास्त्रामध्ये आहेत 5. नंबर 1 नित्य कर्म, नंबर 2 नैमित्तिक कर्म, नंबर 3 काम्य कर्म, नंबर 4 प्रायश्चित कर्म आणि नंबर 5 निषिद्ध कर्म. रोज सकाळी उठल्यानंतर आपण जे करतो त्याला म्हणतात नित्यकर्म. संध्या स्नानम जपो होमा स्वाध्याय देवतार्चनम वैश्वदेव अतिथ्यम सत्कर्माने देणे. सकाळी उठल्याबरोबर आंघोळ झाली पाहिजे, देवाची पूजा झाली पाहिजे, हरिपाठ झाला पाहिजे, ज्ञानेश्वरीचं पठण थोडं झालं पाहिजे. नित्यकर्म. नैमित्तिक कर्म म्हणजे आई वडिलांची पुण्यतिथी, वारी, सप्ताह. सप्ताह जर रोज करायला लागलं तर कोणी येणारच नाही. वर्षातून एकदा अन्नदान कधीतरी. जे साधूंनी सांगितलेलं ना ते ऐकायचं. करा जपताप अनुष्ठान याग संती हे मार्ग सांगितले. कधी कधी असा प्रश्न निर्माण होतो, बुवा ऐकायचं कोणाचं? एका युवक कीर्तनकारांनी टीव्हीवर कीर्तन करताना चिंतनिका सांगितलं महाराज, मला फार आवडली, सांगतो जाता आता. ऐकायचं कोणाचं? लहानपणी आईवडिलांचं ऐका. शाळेत गेल्यानंतर शिक्षकाचं गुरूंचं ऐका. तब्येत बरी होईपर्यंत डॉक्टरचं ऐका. घर निर्माण होईपर्यंत इंजिनियरचं ऐका. केस आपल्यासाठी होईपर्यंत वकिलाचं ऐका. लग्न झाल्यानंतर ऐकावं लागतं, बायकोचं ऐका. पण योग्य ऐका. नाहीतर एक बाई एखादी मुलगी म्हणेल आई वडिलांना त्या घरातून हाकलून ते ऐकू नका. कीर्तन होईपर्यंत कीर्तन करायचं ऐका. आणि जीवनाचं जर कल्याण करायचं असेल ना संतांचं कायम ऐकावं. संती सांगितले केले ते जतन, नाही आज्ञा त्यांचे केले उल्लंघन, मतांतरा नाही दिले मन, हृदय घडले हरीचे चिंतन. मिळवण्याची गोळ नाही. मला हे सांगायचं आहे, ऐकायचं कोणाचं? जर संतांचं ऐकायचं. तनाने करायचा संसार आणि मनाने करायचा परमार्थ. नित्य कर्म केलं पाहिजे, नैमित्तिक कर्म केलं पाहिजे, आई वडिलांची पुण्यतिथी केली पाहिजे वर्षातून एकदा. मरेपर्यंत आई वडिलांना पोसायचं आणि नंतर गेल्यानंतर पुण्यतिथी करणं हे मुलाचं कर्तव्य आहे. पुरुषाशी पर्वकाळ जन्मात जोडे ते वेळ, मात्या पित्याचा अंतकाळ धर्माची वेळ अति पवित्र. ज्ञानोबा म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, आई वडिलांची पुण्यतिथी करणं हे नैमित्तिक कर्म आहे वर्षातून एकदा. एकाने मला विचारलं किती दिवस करायचं? आई वडिलांची इष्टेट खात असतो पण कर. इष्टेट खायचं इष्टेट काय बंद केल्याचं करू नकोस. काय माणसं बावळटासारखा प्रश्न विचारतात. वर्षातून एकदा 4 ब्राह्मण 4 वाजता जेवायला झालं काय करते? आणि हे संतांनी सांगितलं, शास्त्रांनी सांगितलं म्हणून करायचं आहे. त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. काम्य कर्म जे करावेच लागतं त्याला म्हणतात पोटाकरता ते लागतं. उदाहरणार्थ नोकरी,
शेती, व्यापार, एजंटगिरी, रिक्षा, जे पोटाकरता लागतं ना ते केलंच पाहिजे. नाही तर पोट कशाने बनणार बुवा? धंदा. मुंबईमध्ये कोण धंदा कसा काय सांगता येत नाही. माझ्या एका मित्राचं वाक्य, महाराज म्हणजे मुंबईमध्ये पैसे असे हवेत उठतात, फक्त झेलणारा माणूस पाहिजे. का तर मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. भारतातलं सगळ्यात श्रीमंत इथं येणारा माणूस ना कुठल्या माध्यमाने पोट भरतोच बुवा. हे वरदान आहे मुंबईला, लक्षात ठेवा. तेव्हा काम्यकर्म म्हणजे पोटाकरता लागतं ते. प्रायश्चित कर्म म्हणजे एखादा समजा गुन्हा तुमच्या हातून झाला, दुष्ट कर्म झालं, त्याच्या क्षालनाकरता जे केलं जातं त्याला म्हणतात का? प्रायश्चित कर्म. कुणी म्हणायचे ना, मांजर मारलं तर काशीला जाऊन यावं लागेल, हे प्रायश्चित कर्म. आणि नको ते करणं याला म्हणतात निषिद्ध कर्म. माणसाने निषिद्ध कर्म अजिबात करायचं नाही, लक्षात ठेवा, नाहीतर नरकाला जावं लागतं. संस्कृतमध्ये एक सुभाषित प्रसिद्ध आहे, 7 व्यसनं माणसाला ताबडतोब नरकाला नेतात. द्युतमच मौसम मदराच वेश्याम हृदयात चौर्यम परदार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरम नरकम नयंती. जुगार खेळला ना नरक, मांस खाल्लं नरक, दारू प्याला नरक, परस्त्रीगमन नरक, चोरी नरक, वेश्यागमन नरक आणि शिकार नरक. ही 7 व्यसनं माणसाला ताबडतोब नरकाला नेतात. यांची सध्या मेजॉरिटी वाढत आहे, म्हणून एक कीर्तनकारांना सांगणं गरजेचं आहे बुवा. व्यसन ही अतिशय वाईट व्यसन आहे. एक माणूस बोलला, मला लवकर नरकाला जायचं, काय करावं लागेल? लवकर नरकाला तुकाराम म्हणतात, बुवा लोकांच्या टोप्या उडवा, ताबडतोब नरकाचं म्हणतात. आणि ते एका कोड नरका जावं याची चाड, तरी संत निंदा गोड करा कौतुके सदा. संतांची निंदा करा, सुपर फास्ट नरक. एकाने विचारलं, ज्ञानेश्वर महाराज आम्हाला नरकाचा अध्यक्ष व्हायचा, काय करावं लागेल? ज्ञानोबराने हा सुद्धा उपाय सांगितले, त्रिविधम नरकसिदंद्वारम नाशनम आत्मनः कामक क्रोध सदा लोभा तस्मात् एतत्त्रयं त्यज. या काम क्रोध लोभा माझी जीवे जो होय उभा, तो निरय पूज्य सभा सन्मान पावे. काम क्रोध लोभ म्हणजे भ्रष्टाचार करा, हिंसाचार करा, व्यभिचार करा, डायरेक्ट नरकाचा अध्यक्षपद तुमच्याच गळ्यात पडणार. माणसाचा देह म्हणून तुम्ही नरकाला का जाता? करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता? कोण माणूस कुठे जातो ना, हे सगळं शास्त्रामध्ये लिहिले आहे. अभ्यासक्रमामध्ये समजेल तुम्हाला. साधारण सांगतो तुम्हाला, एखादा पंच जर निवडण्याला कुठे जातो? ग्रामपंचायतीमध्ये. नगरसेवक निवडण्याला तर नगरपालिकेमध्ये. आमदार निवडण्याला तर विधानसभेमध्ये. खासदार निवडण्याला तर लोकसभेमध्ये. 100 यज्ञ केले, स्वर्गाला जाणार. ब्राह्मणांचे 100 जन्म घेऊन जर सत्कर्म केलं ना, डायरेक्ट ब्रह्मलोक मिळतो. मग वैकुंठाला कोण जातो? लक्षात ठेवा, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. जो देवाचं भजन करतो ना, तो वैकुंठाला जातो, असं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये सांगतात. ज्ञानदेवा ध्यानी, ज्ञानदेवा ध्यानी, रामकृष्ण भावे. ज्ञानदेवा ध्यानी, ज्ञानदेवा ध्यानी, रामकृष्ण भावे. ज्ञानदेवा
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ होणी घर केले रामकृष्ण नामे रांगले जे नर तुका म्हणे घर वैकुंठी द्या. इथं तुम्ही भजन केलं ना डायरेक्ट तुम्हाला वैकुंठाला जाता येईल एवढा अधिकार देवाने माणसांना दिलेला आहे. सतत नामस्मरण केलं पाहिजे. वैकुंठाला जाणं एवढी सोपी गोष्ट नाही. लक्षात ठेवा. माणसं त्या पत्रिकेमध्ये लिहितात स्वर्गवासी, कैलासवासी, वैकुंठवासी. कालिदास माहिती आहे तुम्हाला? नरकवासी लिहायचं नसतं म्हणून. वैकुंठला जाणं एवढी सोपी गोष्ट नाही. पण जाऊ शकता तुम्ही. मात्र हा अधिकार देवाने दिलेला आहे. एक नेहमी मी कोटी सांगतो महाराज, नामस्मरणामध्ये फार मोठी कलियुगामध्ये पावर आहे. यही कलिकालन साधन दूजा जोग जग जप तप व्रत पूजा राम ही सुमिर्य गाय राम ही सतत सुनिय राम गुणग्राम ही. रामदास स्वामींची कोटी आहे. लक्षात ठेवा. ते ऐकून एखाद्याने जर नामस्मरण केलं ना मला अर्ध पुण्य प्राप्त होईल. 1 कोटी जर तुम्ही नामस्मरण केले, 1 कोटी आरोग्य संपदा. 2 कोटी नामस्मरण केले ना लक्ष्मी तुमच्या घरी येणार बुवा. 3 कोटी नामस्मरण केले ना जगामध्ये तुमची कीर्ती होणार. युट्यूबवर किंवा टीव्हीवर जायची गरज नाही. 4 कोटी जर तुम्ही नामस्मरण केलं ना जगातली सगळी सुख पायाखाली लोळणी घेणार. 5 कोटी जर नामस्मरण केलं काम क्रोध लोक तुमच्या कंट्रोलमध्ये राहणार, विकार. 6 कोटी नामस्मरण केलं ना अध्यात्म ज्ञानामध्ये तुमची प्रगती होणार घरी बसून. 7 कोटी नामस्मरण केलं ना अनुकूल पती पत्नी मिळणार. सुख देणारा पती, सुख देणारी पत्नी. ज्या मुलीचं अगोदर लग्न झालं नाही आणि तिनं 7 कोटी जर नामस्मरण केलं ना नक्की चांगला नवरा मिळणार. बेवडा मिळणार नाही. का? अनुकूल पती पत्नी मिळणार. 8 कोटी नामस्मरण झालं तुमचं ऍक्सिडेंट होणार नाही, देव तुम्हाला वाचवणार. 9 कोटी नामस्मरण झालं ना देव तुम्हाला स्वप्नांमध्ये भेट देणार. 10 कोटी 11 कोटी 12 कोटी नामस्मरण झाले ना संचित प्रारब्ध क्लेमन करणं संपणार. आणि 13 कोटी नामस्मरण झाले ना ज्याचं तुम्ही नामस्मरण करता प्रत्यक्ष दर्शन देणार समोर. रामदास स्वामी 13 कोटी नामस्मरण केलं. प्रत्यक्ष रामप्रभूंनी दर्शन दिलं. आणि रामदास स्वामींनी समाधीला बसताना रामप्रभू तिथे होते. प्रभूंना विनंती केली, प्रभू जो 13 कोटी नामस्मरण करेल त्याला तुझं दर्शन झाल्यापासून तिथं सगळं पाप केलं पाहिजे. प्रभूने सांगितलं इथून पुढे असंच होईल. आणि 13च्या कोटीच्या पुढे जर नामस्मरण झालं ना देव तुमच्या मागे पुढे उभा राहणार. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. आलिया घाट निवाराया निवाराया
पुढे उभा राहे सांभाळीत आली आगा निवाराया योगियांच्या ध्यानी ध्याता नातू रशीत होता आम्हापाशी मागे पुढे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज नामदेवराय हे 14 कोटीच्या पुढे गेलेले आहेत. नामस्मरणामध्ये फार मोठी पावर आहे. पण आपलं दुर्दैव नामदेवराय सांगतात एवढं नाम गोड असून आमच्या मुखाला कसं काय येतं हो? अमृता होणी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा काबाने घे. आमची बाजू घेऊन देवाला विनवणी केलेली नामदेवरायांनी. सहसा नाम हे फुकट मिळतं ना मग त्याची किंमत समाजाला नाही. नामामध्ये फार मोठी पावर आहे. जर नामाची सवय लागली ना तर पुढची अवस्था अशी आहे याच चावले मन लागली शे गोडी तेन दिवे सोडायचे झाले. त्याच्या पुढे जर गोडी लागली ना तुमचं मनच राम होतं. मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्तीपासून कसे निवृत्ती आले. आणि शेवटचा अवस्था सांगतो जर तुम्ही नामस्मरण केलं ना मन नाही तुमचं तन सुद्धा ब्रह्मरूप होतं. गोविंद गोविंद म्हणा लागले छंद मग गोविंद ते काया भेद नाही देवातया ध्यानी ध्याता पंढराया मनासहित पाळते काया. नामामध्ये फार मोठी शक्ती आहे. तुम्ही डायरेक्ट वैकुंठाला जाऊ शकता नामस्मरण करून. संसार ग्रामी नाम हाची साठा आणि पावाल वैकुंठा नामेने ज्ञानोबाचं प्रमाण आहे. भाऊ ह्याचा साठा करा. संपत्तीचा साठा करू नका. संपत्तीचा साठा तुम्ही जर केला ना तर तुम्ही मेल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात मुलांमध्ये भांडणं लागणार. साचवणी मरे धन लावी पोराशी भांडण नाही. नारायण तुकाराम म्हणाले आमच्या मुलांचे काय धीरवाय अंबानीच्या मुलांची भांडणं चालायचं. आपण पेपर वाचतो बुवा. संपत्ती आणि पुण्य याचं जर आपण तारतम्य केलं ना तर संपत्तीपेक्षा कितीतरी पटीने पुण्य श्रेष्ठ आहे. मला काय म्हणायचं देशाच्या दृष्टीने श्रेष्ठ आहे काळाच्या दृष्टीने श्रेष्ठ आहे आणि जन्माच्या दृष्टीने श्रेष्ठ आहे. काय पुण्य ना धनापेक्षा. मला सांगा मोदीने एक बॉम्ब टाकला मला वाटते 8 नोव्हेंबर 2016 रात्री बरोबर 12 वाजता बॉम्ब टाकला. काय बॉम्ब टाकला 1000ची नोट बंद झाली. शिवाजी महाराजांची वेळची नाणी वेगळी आपली वेळची आता 2000ची नोट सुद्धा बोलावी बंद झाली. भाऊ एका बाईनी गाडग्यामध्ये 3 लाख रुपये ठेवले होते बँकेमध्ये खातं नव्हतं. मोदीला शिवायला लागले. भाऊ आता हे बँकेत पैसे कसं काय होतो म्हणजे काळामध्ये ना घोटाळा होऊ शकतो धनाच्या बाबतीत पण पुण्याच्या बाबतीत घोटाळा होऊ शकत नाही. इथला धन आहे ना अमेरिकेमध्ये रशियामध्ये चालत नाही. तिकडे पाऊंड आणि डॉलर चालतात. पण श्रीकृष्णाची मंदिर आता जगामध्ये व्हायला लागली. देश भेदून आमचा श्रीकृष्ण परमात्मा गेला. कृपाळूजी महाराज इस्कॉन वगैरे यांनी सगळी मंदिर घेतली. म्हणजे देशाचा विचार केला ना पुण्य श्रेष्ठ ठरलं जातं. काळाचा विचार केला धन श्रेष्ठ ठरलं जातं. आणि जन्माचा इथली लंगोटी सुद्धा तुकाराम महाराज बरोबर येत नाही. घर मिळवे कोटी सवेने रे लंगोटी पण इथलं केलेलं पुण्य ना बरोबर 1000 वर्ष येणार तुमचे 1000 जन्म. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात बाकीच्या काय भानगडी करण्यापेक्षा पुण्य करा. शुद्ध पुण्य कोणतं तुझ
जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. नामस्मरणासारखं पुण्य नाही. ज्या अर्थी तुकाराम महाराज शुद्ध शब्द वापरतात तर ते अशुद्ध पुण्य असलं पाहिजे. शास्त्रामध्ये संतांनी पुण्याचे तीन प्रकार सांगितलेले आहेत. नंबर 1 सामान्य पुण्य, नंबर 2 मध्यम पुण्य, नंबर 3 उत्तम पुण्य. सामान्य पुण्यामुळे इहेलोकीचे वैभव प्राप्त होतात. एखादा माणूस गाडीमध्ये फिरतोय, बंगल्यामध्ये राहतोय, समजायचं तर पुण्य आहे. आणि 6 महिने सडत राहिले दवाखान्यामध्ये, समजायचं काहीतरी पाप आहे. बोलायचं नाही तर मार मिळेल. तुका म्हणे पापी इति रोगाची रूपे. वैभवामध्ये माणसं आहेत ना, समजायचं काहीतरी पुण्य केलेलं आहे. मला वाटतं याच्यापेक्षा मध्यम पुण्याने ना पारलौकिक वैभव मिळतात. आणि उत्तम पुण्यामुळे देवाची किंवा संतांची भेट होते. लक्षात ठेवा, 3rd क्लास, 2nd क्लास, 1st क्लास. साधारण जे पुण्य आहे ना वैभव प्राप्त होतं. एक चाणक्याने असं सुभाषित लिहिलेलं आहे, 13 गोष्टी माणसाला, संसारी माणसाला पुण्याशिवाय प्राप्त होत नाहीत. फक्त ऐकून ठेवा. मानुष्यम वरवंश जन्मो विभो दीर्घाय आरोग्यता सन्मित्रम सुसुता सतिप्रिया भक्तिश नारायणे विद्वोत्तम स्वजनत्वम इंद्रिय जीव सत्पात दानिरती ते विना पुण्येन त्रयोदश गुण हा संसारी न दुर्लभ. संसारी माणसाला 13 गोष्टी पुण्याशिवाय प्राप्त होत नाहीत. नंबर 1 माणसाचा जन्म मिळाला, समजा आपल्याकडे पुण्य आहे. चांगल्या कुळामध्ये जन्म मिळाले, समजा आपल्याकडे पुण्य आहे. श्रीमंत घराण्यामध्ये आपले जन्म मिळाले आहे, पुण्य आहे. भरपूर आयुष्याला आपली सेंचुरी मारली, समजायचं पुण्य आहे. डॉक्टरचा कधी उंबराट चालला नाही, आरोग्य संपदा, पुण्य आहे. मानुष्यम वरवंश जन्मो विभो दीर्घाय आरोग्य सन्मित्रम. चांगले मित्र मिळाली, भजनाला नेणारे, बेरबाळमध्ये नेणार नाही. सन्मित्रम सुसुता, चांगला मुलगा मिळाला, समजायचं पुण्य आहे. चांगली बायको मिळाली, परमार्थी, स्टेटस न बघणारी, हरिपाठ म्हणणारी. वारी करतोय, ज्ञानेश्वरी वाचतोय, हरिपाठ करतोय, समजायचं पुण्य आहे. मुलगा लहानपणीच कीर्तन करतोय, विद्वान आहे, समजायचं पुण्य आहे. चांगले नातेवाईक मिळणं हे सुद्धा पुण्याचं लक्षण आहे. काही काही ना नातेवाईक असे मिळतात. एक मला वारकरी भेटलं, म्हणजे बुवा व्याहेनी मला घर बांधून दिलं, असे व्याही मिळाले पाहिजे. घर बांधून देणारे, इंद्रियावर कंट्रोल असणं हे पुण्याचं लक्षण आहे. आणि सत्पात्र दान हे पुण्याचं लक्षण आहे. चाणक्य सांगतात या 13 गोष्टी पुण्याशिवाय प्राप्त होत नाहीत, पण हे सगळं आहे सामान्य पुण्य. यामुळे इहलोकीचे वैभव मिळतात. दुसरे 4 पुण्याचे प्रकार आहेत ना, त्याच्यामुळे पारलौकिक वैभव मिळतात. वेदेषु यज्ञेषु तपस्सुचैव दानेषु यत् पुण्यफलं प्रतिष्ठम अत्येतित्सा इदं विदित्वा योगी परम साधनं उपैति साध्यम. 8व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाची शेती पिकले की तपदानाचे जोडले सर्व सांगले तया आगवा पुण्यांचा मळा भार आतुने फळा परब्रह्म निर्मळासाठी नसरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या पुण्यामुळे कदाचित स्वर्गाचे वैभव मिळतील, आणि या पुण्यामुळे संतांची किंवा देवाची भेट होणार नाही. मग देवाची भेट होण्याकरता कोणतं पुण्य पाहिजे, तर देवाची भेट होण्याकरता फक्त नामाचं पुण्य पाहिजे. आणि किती दिवसाचं, अनंत जन्माचं. नामदेवांना विचारलं तुम्हाला देवाची भेट कशी काय झाली हो. नामदेव म्हणतात भरपूर जन्माने पुण्य केलं, त्यामुळे त्याची विठोबाने माझ्यावर कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देण्यावर कृपा केली. आणि हे पुण्य आहे ना फक्त नामामध्ये आहे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. पुण्य ऐसे काय राम नामा पुढे आणि काय देवा पुढे यज्ञ. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा.
पुण्याची गणना करी हरी मुखे म्हणा हरी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रत्येक श्लोक उच्चारला जातो. एका गोविंद नामाची किती किंमत आहे. रामायणामधला प्रसिद्ध श्लोक आहे. गो कोटी दानम गहनेषु काशी प्रया गंगा येत कंकवासा यज्ञायत मेरु सुवर्ण दानम गोविंद नाम स्मरण तुल्यम. या सगळ्यांची जरी बरीच केली ना गोविंद नामावर होत नाही. सगळ्यात मोठं पुण्य आहे नामस्मरण. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य एक. स्वर्गा पुण्यात्मके पापे जे पापात्मके पापे नरका जायचे. मग माते जेणे पाहिजे ते शुद्ध पुण्य. शुद्ध पुण्य, उत्तम पुण्य, असाधारण पुण्य, निष्काम पुण्य देवाच्या नामाजवळ आहे, नामात आहे. हे माणसाने पुण्य मिळवलं पाहिजे आणि ह्या जन्मामध्ये देव मिळवला पाहिजे. हे पहिल्या 2 चरणामध्ये सांगतात. त्याच्याकरता 2 पथ्ये सांगतात खाली. त्याचं आपण चिंतन करायचं. घड्याळकडे बघून मध्ये चालू होईल सिंगल एकेरी आणि बरोबर 10:05 आपली सेवा संपते. मध्ये चाल करणे ते हे जी करा. करणे ते हे जी करा. करणे ते हे जी करा. करणे ते करा. करणे ते हे करा. करणे ते हे जी करा. Jaya
जळणे ते हे चिकारा का घोरा का जाता, जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते तुकाराम महाराज म्हणतात. माणसाने काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? देव मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देव कशाने मिळतो? तर पुण्याने मिळतो. शुद्ध पुण्य कशाला म्हणतात? आचरण शुद्ध ठेवून जो नामस्मरण केलं ते शुद्ध पुण्य आहे. आणि ज्याचं तुम्ही पुण्यस्मरण आपलं पुण्य नामस्मरण करताना पुण्य मिळवताना त्याला कधी कधी शरण गेलं पाहिजे. शरणांगता देव राखे एरा वाखे विघ्नाचे म्हणून वारकरी संप्रदायाची 5 तत्व आहेत. कुठल्याही संप्रदायाची 5 तत्व असावी. लक्षात ठेवा. नंबर 1 देव, नंबर 2 संत, नंबर 3 ग्रंथ, नंबर 4 तीर्थक्षेत्र, नंबर 5 साधना. वारकरी संप्रदाय देव आहे विठोबा म्हणजेच राम म्हणजेच कृष्ण. संत आहेत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेवराय वगैरे. ग्रंथ आहेत गीता भागवत कीर्ती श्रवण. तीर्थक्षेत्र आहेत पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण वगैरे. आणि साधना आहे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतराची. शरीराला जशी पंचभूतांची गरज आहे ना, पृथ्वी आप तेज वायू आकाश, तसं संप्रदायाला सुद्धा 5 तत्वांची गरज आहे. एखादा माणूस बोला पंढरपूरला काय जायची गरज आहे, समजायचं अर्धवट आहे, काय बोलायचं नाही, पुढे भांडण वगैरे काही करायचं नाही. तेव्हा वारकरी संप्रदायामध्ये कमीत कमी 2 वेळा पंढरपूरला जायला पाहिजे. आषाढी कार्तिकी विसरू नका म्हणजे संगत शेगुज पांडुरंग. आणि त्याला श्रीमंत वारकरी व्हायचं नाही, त्यांनी आळंदीची वारी केली पाहिजे. का? पंढरीचा वारकरी कदाचित भिकारी होईल, पण आळंदीचा वारकरी कधी भिकारी होणार नाही. का? ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आपल्या वारकऱ्या कसं काय भिकारी केलं? जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ अंग्याशी गेला बोले. मी अभिमान सांगतो, मी ज्ञानोबांचा वारकरी आहे विठोबापेक्षा. महिन्याचा वारकरी आहे मी. अजून माझी वारी चालू आहे. जोपर्यंत अंगात शक्ती आहे तोपर्यंत मीच वारी करणारच आहे. आता घरच माझा आळंदीला त्यामुळे प्रश्न संपला. बायकोला बोलतो मी तर आपण आळंदीच राहू, पण अजून तिची काय तयारी नाही, अजून नाटवतच गुंतलेली आहे. विठोबा रघुमा जेव्हा देवाचं नामस्मरण करायचं त्याला कधी कधी भेटायचं म्हणजे शरण जायचं. शरण गेल्यानंतर तो काय करतो तर सगळी विघ्न नाहीशी करतो. शरणांगता देव राखे एरा वाखे विघ्नाचे. माणसं देवाला शरण का जात नाही ते वल्लभाचार्यांनी 4 कारण सांगितलेले आहे. नंबर 1 शरण वरण तुष्टी, नंबर 2 भाग्य तुष्टी, नंबर 3 भगवत तुष्टी, नंबर 4 काळ तुष्टी. म्हणजे काय 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 माणसं म्हणतात पंढरपूरला गेलं पाहिजे, आळंदीला गेलं पाहिजे, पैठणला गेलं पाहिजे, घरातून निघतच नाही. तो तुकारामांच्या भाषेमध्ये बोलाचीच कडी बोलाचाच भाग जेवण यात कोण जातो. त्याला काय म्हणतात शरण वरण तुष्टी. फक्त बोलतात गपोट शंकासारखे. भगवत तुष्टी म्हणजे काय? काय काय चतुर माणसं म्हणतात देवाने स्वप्नामध्ये येऊन सांगितलं पाहिजे पंढरपूरला ये, म्हणजे हा देवाचं जावई. अरे देवाचं तुझ्याशिवाय काय नक्की आहे बुवा. आणि काय काय माणसं म्हणतात ते भजन कीर्तन आमच्या नशिबातच नाही, मग दुसऱ्यांना शेंडे लावायचे तुमच्या नशिबात आहे की काय? भजन घाली भोगावरी अकर्तव्य मणी असं म्हणू नका. आणि काय काय माणसं म्हणतात अरे तुम्ही जाता वर्षातून एकदा रिटायर झालं ना मग पंढरपूरला आळंदीला जाऊन बसणार. माणसं संसारातून कधीच रिटायर होत नाही. माणसं वर जातील पण देवाकडे जात नाही. त्याला काय म्हणतात काळ तुष्टी. या 4 कारणामुळे वल्लभाचार्य सांगतात माणसं देवाला शरण जात नाहीत, पण जो देवाला शरण गेला ना त्याची सगळी काळजी देवाला घ्यावी लागते. शरणांगता देव राखे एरा वाखे विघ्नाची. लक्षात ठेवा सगळी काळजी. प्रल्हादाला मारण्याकरता त्याच्याच वडिलांनी 11 प्रयोग केले. सगळ्या प्रयोगातून सही जण चुकला. महाभारतामध्ये युद्ध किती होतं? 18 अक्षरी म्हणजे नेमकं किती? 39,36,000 सैन्य होतं. 18 दिवस युद्ध चाललं होतं. फक्त 18. युक्रेन आणि रशियाचं काहीच नाही बुवा. आणि फक्त मैदानावर युद्ध चाललं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल 39,36,600 पैकी फक्त 10 जगलेले. फक्त 10. कोण? कौरवांच्या बाजूचे फक्त 3 अश्वत्थामा, कृतवर्मा, कृपाचार्य. आणि पांडवांच्या बाजूचे 7 जण. 5 पांडव, श्रीकृष्ण आणि सात्यकी. बाकी सगळे मिळले. देवाने ठरवलं सगळे मिळून हरकत नाही, म्हणजे पांडवांच्या केसाला धक्का लागतं का म्हणे? का? ते मला शरण आलेले. शरणांगता देव राखे. देव आहे ना आपल्यावर जबाबदारी घेतो.
जो मज होय अनन्य शरण तया निवारी जन्म मरण शरणांना शरण मी चेकू. काय काय माणसं म्हणतील बुवा आम्ही संरक्षणाकरता टगे लोक ठेवू, पोलीस लोक ठेवू, कमांडो ठेवू की झेड सुरक्षा. अरे पोलीस कमांडो झेड सुरक्षा इथे ठीक आहे, यम आल्यानंतर काय करणार बुवा? देवाला शरण जायचं, देव इथंही रक्षण करतो आणि यमाच्या तावडीतून रक्षण करतो. देव आम्हा राखे राखे, देव आम्हा राखे राखे, देव आम्हा राखे, देव आम्हा राखे राखे. हरी कैकाराशी काके, 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 हरी कैकाराशी देवा राखे राखे घाली कळी कराशी काके. राखे शब्द दोन आलेला आहे. राखे म्हणजे इथंही रक्षण करतो आणि यमाच्या तावडीतून सुद्धा सोडवतो. तयाच्या चिंतने मिरसेले संकट तरार दुर्गट भवन चिंदो. जर आपण देवाला शरण गेलो ना, रक्षण करतो आणि तुम्हाला श्रीमंत सुद्धा करतो. माझ्या आवडीचा दृष्टांत तुम्हाला सांगतो. सुदामदेवाचे आपला कृष्णाचे मित्र सुदामदेव झाले दरिद्री आणि कृष्ण झाला श्रीमंत राजा. गड्यानो राजा तरी झाला. सुदामदेवाची बायको सुशीला टोमणे मारायला लागली, तुमचा मित्र राजा झालेला पोरं उपाशी मारायला काहीतरी मागा त्यांच्याकडे. सुदामदेव बोले म्हणजे आयाची दुर्ती आहे, मी कोणाकडे हात पसरत नाही. तुगा म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरविणे देखत्याचे. मी जाणार नाही त्याच्याकडे, त्याला असं वाटेल काहीतरी मागायला आलेलं आहे. आई फार हुशार. ती म्हटली तुम्ही जाता तिकडे सप्ताहाला फिरतात, मी देवळात मध्ये जाते आणि देवळामध्ये एक महाराज सांगत होते, नाम लेत चौगुणी गये द्वार सौगुणी भेटत हजार गुणी प्रतिप्रभू माने. देवाचं नाव घेताना देवाला 4 पट आनंद होतो. देवाच्या गावाला गेलो ना 100 पट आनंद होतो आणि गावाला जाऊन देवाला भेटलो ना 1000 पट आनंद होतो. तुम्ही इथंच गप्पा मारताय. ते बायकोचे शब्द झोंबले कोणाला? सुदामदेवाला. म्हणजे उद्या जातो. पण देवाला रिकाम्या हाताने भेटलं जायचं नसतं. एक संस्कृतीमध्ये सुभाषित ऐकून ठेवा, शक्यतो म्हणजे नाहीच, 6 जणांना रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका. रिक्त पाणी न पश्येत राजानम देवताम गुरुम दैवज्ञम भेषजम मित्रम फलेन फलेम फलम आदिशेत. राजाला रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका, गुरुला रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका, देवाला रिकाम्या हाताने भेटायला जाऊ नका, मित्राला रिकाम्या हाताने भेटायला जायचं नाही, देवरशाला रिकाम्या हाताने भेटायचं नाही, डॉक्टरला अरे खिसा भरूनच न्यावं लागतं तिथे. पण मला वाटतं मी या श्लोकाचं चिंतन करताना माझ्या हे लक्षात आलं, महाराज हे 6 प्रकार आहे ना कृष्णाकडे. कृष्ण देव आहे, कृष्ण राजा आहे, कृष्ण गुरु आहे, कृष्ण मित्र आहे, कृष्ण देवऋष आहे आणि कृष्ण वैद्य सुद्धा आहे. हे काय माहिती भेटत जायचं नसतं. काय केलं बायकोनीच्या 4 घरचे पोहे उपन्नामध्ये बांधले लिहा आणि सुदामदेव निघाले. देवाचा एक स्वभाव आहे, देवाकडे आपण 1 पाऊल टाकलं ना, देव आपल्याकडे 60 पाऊल टाकतो. जर तुम्ही काठीसारखे दार झाला ना, देव लोखंडापेक्षा दाखवतो. जो तू धावे 1 पग तो मै राहू 7, जो तू करे काट तो मै ढोळकी लाट. देवाला समजलं की आपल्याकडे चाललेलं आहे बसतं. एका रात्रीमध्ये योगमायेने दरवाजा जाऊन ठेवलं बुवा द्वारकेमध्ये. चकाचक द्वारका बघितली. वॉचमनने विचारलं कोण पाहिजे तुम्हाला? म्हणजे मानागर ना मला, तुमचा हा जो राजा आहे ना कृष्ण परमात्मा, तो माझा बालमित्र आहे, वर्गमित्र, क्लासमेट. तिच्या वचने म्हणजे तुझ्या पायामध्ये चप्पल नाही, कसं काय असू शकेल तुमचा मित्र? हाकलून द्यायला लागले. एका वॉचमनला सेवकाला दया आली. म्हणजे आपलं नाव काय? सुदामदेव. थांबा. कृष्ण परमात्मा आतमध्ये महालामध्ये 8 राण्यांच्या मध्ये गप्पा मारत होता बुवा. रुक्मिणी माता, सत्यभामा, जांबुवंती, कालिंदी, सत्या, भद्रा, लक्ष्मणा आणि मित्रवृंदा. कृष्ण हा 8 अंकामध्ये गोळा गेला सगळा. तेव्हा तो वॉचमन गेला, सेवक गेला, राजे सरकार महाराज एक ब्राह्मण आलेला आहे, गरीब दिसतोय, पाय चप्पल नाही, पण तो असं म्हणतोय कृष्ण माझा मित्र आहे. कृष्णाने विचारलं नाव काय सांगतोय? सुदामदेव. सुदामदेव म्हटल्याबरोबर कृष्णाने 8ही राण्यांचा त्याग केला. धावत निघाला. उपरून सुद्धा खाली पडले. गेला आणि मिठीच मारली. कोणाला?
सुदामदेवाला सगळे वाचून बघायला लागले, हा काय प्रकार आहे. हाताला धरलं, आतमध्ये आणलं. राण्याने सांगितलं, बऱ्याच दिवसांनी माझा मित्र आलेला आहे, पाणी घेऊन या. त्या सगळ्या राण्याने हे सोंग बघितलं गरिबीचं. गरीबाला कोणी विचारतं भाऊ. तिला वाटलं ती पाणी आली, तिला वाटलं ती पाणी आली, कोणीच पाणी आणलं नाही. आणि आपल्या भक्ताचा अपमान होते म्हणून श्रीकृष्णाने परात घेतली, परातीमध्ये पाय ठेवले आणि अश्रूंनी पाय धुतले. देखी सुदामा की दिन दशा करुणा करके करुणामय रोए, पाणी परात को हात छुए नहीं, नैनन के जल से पग धोए. डोळ्याच्या अश्रूंनी पाय धुतले, आतमध्ये नेलं, बाथरूममध्ये चकाचक आंघोळ घातली श्रीकृष्णांनी. मला वाटते चांगला साबण लावला असा, सँडल वगैरे. तरकीच्या टाळीने अंग पुसलं, चांगले कपडे दिले आणि कपाळावरच हात फिरवला गंध लावण्याकरता. आणि कृष्णाचा हात फिरल्याबरोबर ते रेषा होती ना, कर्मरेषा, ती उलटी झाली. श्रीक्षेच्या ऐवजी अक्षश्री झाली. कृष्णाने विश्वकर्म्याला सांगितलं, जा सुदामदेवाचं घर सोन्याचं बनवून दे. विश्वकर्मा प्रकट झाला बस सुदामाच्या घरात, सुदामपुरीला. ती बाई उठली म्हणजे महाराज आपण कोण आहात? म्हणजे विश्वकर्मा. माझ्या घरात कसं आला? म्हणजे तुमचे मिस्टर तिकडे द्वारकेकडे आहेत, कृष्णाने सांगितलं तुमचं घर सोन्याचं बनवा. ती बाई म्हटली, महाराज माझं घर तुम्ही सोन्याचं बनवाल हो, पण ज्यांच्या घरी भिक्षा मागते त्यांची घरं मातीची, गावात राहून देतील का? मग तुझं काय मत आहे? अहो गावात सोन्याचं बनवा ना. लगेच मोबाईल लावला बुवा कृष्णाने. ती बाई असं म्हणते, कृष्ण बाई म्हणते ना, सगळ्या गावात सोन्याचा करून टाक. सुदामा ब्राह्मण दुःख झाली पिढीला, गोष्टी पोहे घेऊन त्याची भेटी लागे गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला, देणाऱ्याचे हात हजार. फक्त आपण देवाला शरण गेलं पाहिजे. मी माझ्या बाबतीत एकच वाक्य सांगतो क्षमा मागून. मी 1971ला फक्त 60 रुपये घेऊन मुंबईला आलेलो आहे. आता मी करोडोपती आहे. ही देवाची कृपा आहे. देणाऱ्याचे हात हजार, आपण 2 हाताने काय घेणार बुवा? अरे लक्ष्मी ज्याची दाची आहे तो आपल्या भक्ताला कसं काय दरिद्री ठेवणार? शरणांगता देव राखे एरा वाखे विघ्नाचे. जो शरण गेला नाही ना त्याचा 7 सुपडा झाला. 100 कौरव व्हायचे, एक पण जगला नाही बुवा. आणि 5 पांडवापैकी एकाचा केसाचा धक्का लागला नाही. तुका म्हणे हरीशी विन्मुख आणि गांधारीचे उदरी शेतमूर्ख. एरा विघ्नाचे. तुकाला माझ्यामध्ये कळलं, पण देवाकडे जाताना आणखीन काय पाहिजे? तुका म्हणे लीन व्हावे कळे भावे वर्म. हे लीन व्हावे म्हणजे नम्र राहा, नम्र. लक्षात ठेवा, नम्र झाला भूता त्याने कोणी ज्ञानोबराय म्हणतात. हजारो काय करोडो वर्ष जरी भजन केलं, जन्म भजन केलं ना, आणि अंतःकरणामध्ये जर अहंकार असेल ना, देवाची प्राप्ती होत नाही. चित्ती अहंते ठाऊ, जिभे सकळ शास्त्रांचा सराव, ऐसे नी कोडी एक जन्म जाऊ परिणाम पविली माते. करोड जन्म जरी केले ना, अंतःकरणात अहंकार असेल ना, देवाची प्राप्ती होत नाही. मग देवाची प्राप्ती केव्हा होते? एक थोर पण पल्ला सांडीजे, निष्पत्ती आगी विसरीजे, जे जगा धाकुटे होईजे ते जवळीत माझी. सगळ्याचे नम्र राहा. लक्षात ठेवा, नम्र माणूस जगाच्या पाठीवर कुठे राहू शकतो बुवा? फक्त नम्र झाला पाहिजे. मी नेहमी एक दृष्टांत सांगतो रामायणामधला. रावणाच्या राज्यामध्ये विभीषण आहे ना, रामाचं भजन करत होतो. श्रीराम जय राम जय जय राम, राम जय 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 राम जय जय राम. रावणाचे गुप्तहेर फिरताना बघितलं की हा रामाचं भजन करतो आहे, तुळशीला पाणी घालतो आहे, सकाळी उठून रांगोळी काढतो आहे आणि रांगोळीमध्ये लिहितोय राम. रावणाला सांगितलं तुमचा भाऊ विरुद्ध पक्षामध्ये आहे. रावण बोला माझा भाऊ विरुद्ध पक्षामध्ये? तो काय महाराष्ट्र आहे काय? एकाच घरात 3 पक्ष. पकडून घेऊन या त्याला. विभीषणाला पकडण्याकरता रावणाचे दूत गेले. विभीषणाला पकडला. आणि म्हणजे कशाकरता पकडला? काय गुन्हा? म्हणजे काय गुन्हा? तुम्ही राम लिहिता. राम हे रावणाचे शत्रू, तुझ्या भावाने बघा ऑर्डर दिली पकडण्याची. विभीषण बोलला तुमचा गैरसमज होतोय. म्हणजे काय तुम्ही राम लिहित नाही? राम लिहितो. त्याचा अर्थ तुम्हाला माहित नाही. अरे राम म्हणजे रावण आणि म म्हणजे मंदोदरी.
असं म्हटलं त्यांनी सोडलं आणि रामनाला सांगितलं नाही नाही आमचा गैरसमज झाला होता, तो राम लिहितोय तुमचं नाव आणि वहिनीचं नाव लिहितोय तो. राम म्हणजे रावण आणि म्हणजे मंदोदरी. अशी तुम्ही वृत्ती ठेवली ना तर मग ठाण्यामध्ये राहू शकता, डोंबिवलीमध्ये राहू शकता, मुंबईमध्ये सुद्धा राहू शकता. तुका म्हणे लीन व्हावे कळे भावे वर्म हे. देवाशी लीन राहा, माणसाशी लीन राहा आणि विशेषतः संतांशी जास्त लीन राहा. भूत दया परत जया तया परी आणि संत नमस्कारी सर्व व्हावे. तुम्ही मोठ्या बापाची म्हणाल काय हरकत आहे बुवा. मी बघितली सगळी श्रीमंत माणसांना ही विनयशील असतात. मी गोदरेज कंपनीमध्ये काम केलं पण कुठल्याही गोदरेज शेठच्या अंगावर मी सोनं कधीच बघितलं नाही. एकदम साधारण. हे बिटको शेठ कुठले मुक्तीधाम त्यांनी बांधलं ना, ही लोकांची सेवा करतात बुवा अजून आणि आहेत करोडपती नाही अब्जोपती आहेत. आपले 2-4 कोटी रुपये झाले की लगेच माझ्याला सोडत होते. माझ्या जर श्रीमंत कोटी. मला हे सांगायचं आहे समाजामध्ये राहताना तुम्ही किती श्रीमंत असा किती हुशार असा सगळ्याशी जर तुम्ही विनयाने राहिला ना नक्की तुम्हाला देव प्राप्त होईल. देवाचा एक वीक पॉइंट आहे. विनयानं नम्रतेने जो देवाकडे गेला ना बरोबर त्याची सगळी देव काळजी घेतो. तुका म्हणे लीन व्हावे आणि कळे भावे वर्म हे. आणि अंतःकरणामध्ये भाव पाहिजे. भाव म्हणजे प्रेम भाव पाहिजे. राम राम तो सब कोई कहते ठक ठाकुर और चोर, बिना प्रेम रिझे नाही तुळशीनंद किशोर. अंतःकरणामध्ये प्रेमाचा ओलावा नसेल तर नाम टिकत नाही. फक्त वडा नाही वडापाव, फक्त भात नाही डाळ भात, फक्त भाकरी नाही झुणका भाकर. प्रेम अधिक नाम याचा संगम झाला ना अंतःकरण शुद्ध होतं आणि शुद्ध अंतःकरण झालं ना देव अंतःकरणात प्रगट होतो. कधी कधी तो बाहेर प्रगट होतो आणि एकदा त्याचं दर्शन झालं की आपलं जन्म मरण संपलं. बरवा फळला शकून अवघा निवारीला शिन तुमचे झाल्या दर्शन जन्म मरण नाही आता. आहे शेवटीचे माझे येथे येणे वाटेनीची हयाच्या दर्शने राहिले चित्ती व याची चिंतन निर्णय. म्हणजे आज ऐकले गाणे हो. सामान्य लोकांना देवाचं दर्शन आहे चित्रामध्ये मूर्तीमध्ये, साधकाला देवाचं दर्शन आहे स्वप्नामध्ये, सिद्धाला देवाचं दर्शन आहे हृदयामध्ये आणि संतांना देवाचं दर्शन आहे प्रत्यक्ष. आता दृष्टी पुढे यायचा तो राहील जो मी तुझं पाहिजे पंधरंगा. या सगळ्या कीर्तनाचं तात्पर्य काय असेल. तुम्ही सतत नामस्मरण करा. संसार करता करता ही रिक्षा चालवतो चालता नामस्मरण करायला काय करता बुवा. मी कंपनीमध्ये काम करता करता नामस्मरण करत होतो. काही बिघडत नाही. तनाने करायचा संसार आणि मनाने करायचा. परमात्मे 2 वर्म तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात. करणे ते हे चिकळा नरका घोरा का जाता दयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. शरणांमता देवला केला वाखे विनाचे तुका म्हणे लीन व्हावे आणि कळे भावे वर्म हे. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. वेळ संपली. माझं भांडवल पण संपलं. नामदेव शामगावकर मला आश्चर्य वाटेल. मला वाटते महाराष्ट्रामध्ये इतकी वर्ष कीर्तन करणाऱ्या कीर्तन काय फक्त नामदेव शामगावकर. 20 त्यांची कीर्तन 40 वर्ष ऐकते बुवा. माझं वय सध्या आहे 71 संपलं 72 होतं. 1 जानेवारीला 72 संपणार 73 लागणार. 20 त्यांची कीर्तन किती वर्ष ऐकतोय 40 वर्ष. माझ्या पुस्तकामध्ये त्यांचे 2 अभंग लिहिले आहेत. पिकली असेल कडूपणे गेली तर पण मी घेतो अभंग. जीव जीती जीवना संगे नामदेवपणा. माझं पुस्तक देण्याकरता मी गेलो होतो कळंबुडीला. आपण भेटलो नापा हे पुस्तक मी लिहिलेलं आहे नवीन घेतलं. ते काय बोलले माहिती आहे का. नामदेव अप्पा बोलले पाटील मग ते पाटील म्हणायचे. पाटील मी एवढी वर्ष कीर्तन करतोय पण मी माझ्या कीर्तनाचं दर कधीच कोणाला सांगितलं नाही. 70 वर्ष मी 3 मंदिरं बांधलेली आहेत. 3 मंदिरं आणि प्रत्येक मंदिरामध्ये तुमचं पुस्तक आहे. मला अभिमानाने सांगितलं. तेव्हा त्यांच्या स्मृतीला उजाळा देऊया. बोलण्याच्या ओघामध्ये माझ्या मुखातून एखादा अपशब्द निघाला असेल कोणाच्या अंतराने लागला असेल तर क्षमा करा. आणि काय बरोबर असेल माझ्या गुरूंची ज्ञानपत तुकोबांची कृपा करून ते बोलते आधी कथे सरते करून घ्यावे तर मग ते विनंती म्हणा. तुका भावे तुका तुका
कोलिले कुरेवेडी शेटे महाराज नंतर सांगितले कार्यक्रमाची उद्याच्या माझी वैयक्तिक विनंती पारमार्थिक शतकोटी 1-2 संकीर्तन संहिता 1-2-3-4 अशी 6 पुस्तकं मिळाली आहेत. मी कोरोनामध्ये एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे सार्थश्री शताष्टक. सार्थश्री शताष्टक म्हणजे काय, 40 अष्टक सार्थ आहेत. कृष्ण परमात्मा 8 मध्ये कसा गुंतला आहे, 20 मुद्दे आहेत आणि परत 40 मुद्दे आहेत. 128 पानाचं पुस्तक आहे. किंमत माझ्याकडून 100 रुपये. जर कोणी पाहिजे मला भेटायचं. आणि दुसरी माझी महत्त्वाची विनंती, हरिभक्तपरायण तुषार शिंदे यांना फक्त 2 मिनटं घ्यायची आहेत. त्यांना काही निवेदन करायचं आहे. ती 2 मिनटानंतर उद्याच्या कार्यक्रमाची परीक्षा आणि नंतर समाप्ती होईल. श्रोत्यांनी थोडासा संयम बाळगावा. रामकृष्ण हरी. आपण सुंदर असं बाबांचं चिंतन या ठिकाणी ऐकलेलं आहे. त्याच्यामध्ये मिठाचा खडा नको म्हणून आपला जास्त वेळ घेणार नाही.
27 मार्च 2024 रोजी वैराग्य मूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा